शाळा संचालकांची ही दादागिरी कसली? शिक्षण अधिकाऱ्यांच्या नोटिसीला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार. नियमबाह्य पब्लिकेशनची पुस्तके विक्रीतून पालकांची लूट सुरू आहे. खाजगी शिक्षण संस्थांची नफेखोरी कोण रोखणार? या नफेखोर शाळांच्या विरोधात पालकांनीच बंड पुकारले आहे. शिक्षण संस्थांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही म्हणून थेट शाळेसमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. आर्ट्सफाईलवर बंदी झालीच पाहिजे. प्रशासनाचा निर्णय झालाच पाहिजे. प्रशासनाचा निर्णय झालाच पाहिजे. रेड क्लिफ स्कूल हाय हाय. रेड क्लिफ स्कूल हाय हाय. पालक एकजुटीचा विजय असो. पालक एकजुटीचा विजय असो. पालकांनी आक्रोश व्यक्त केला. पालकांचा आवाज कोण ऐकणार आहे का? रेड क्लिफ स्कूल विरोधात पालक संघटना आक्रमक. एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी. एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी करीत शाळेच्या प्रवेशद्वारासमोर केले आंदोलन. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. आर्ट्सफाईलवर बंदी झालीच पाहिजे. आर्ट्सफाईलवर बंदी झालीच पाहिजे. रेड क्लिफ स्कूल हाय हाय. रेड क्लिफ स्कूल हाय हाय. प्रशासनाचा आदेश पाळलाच पाहिजे. प्रशासनाचा आदेश पाळलाच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. एनसीईआरटी लागू झालीच पाहिजे. दिघी मोसी परिसरातील 24वाडी येथील रेड क्लिफ स्कूलमध्ये शासन निर्णय व महापालिकेच्या आदेशांचे उल्लंघन करून खाजगी आरस्माईल प्रकाशनाची पुस्तक विक्री करून शिकवले जात असल्याचा आरोप पालक संघटनेने केला आहे. तसेच शाळेत एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू न केल्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालक संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तसेच प्राथमिक शिक्षण संचालकांनी सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही विशिष्ट खाजगी प्रकाशनाची पुस्तके विद्यार्थ्यांवर सक्तीने लादू नयेत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. निवेदनात म्हटले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने 17 जून 2026 रोजी रेड क्लिफ स्कूलला आरस्माईल प्रकाशनाची पुस्तके थांबवण्याचा वापर करण्याचा आदेश दिलेला असताना देखील तसेच 15 जून रोजी थेट पाहणी करून शाळेतील या पुस्तकांचा साठा सील करून 3 दिवसात एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू केल्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असताना देखील मात्र 24 जून पर्यंत शाळेकडून आदेशांचं पालन झालेलं नसल्याचा दावा पालकांनी केलेला आहे. काय झालं ज्या दिवशी मॅडमने सील केलं गोडाऊन त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला पंचनामा कॉपी द्या सदरील जी काही पुस्तकं वगैरे जी काही तुम्ही जप्त केली आहे त्या संदर्भात. पण बांगर मॅडमनी आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बोलले की आम्ही माणूस पाठवतो आणि तुम्हाला पंचनामा कॉपी देतो. परंतु दुसऱ्या दिवशी काय झालं की त्यांनी माणूस पाठवला अधिकारी, परंतु तो सकाळीच आला आणि फक्त आम्हाला नंतर फोन केला त्यांनी की आम्ही चेक केलंय त्यांचं आहे ते लॉक वगैरे केलेलं आहे ते सील केले तसंच आहे. पण आमच्या माहितीप्रमाणे ऑलरेडी तिथून पुस्तक विक्री होते अजून पण शाळेतून. म्हणजे फक्त असं झालं की दाखवायपुरती कारवाई झाली का अशी आमची शंका. जर असं चालणार असेल फक्त पत्र द्यायची आणि त्याची अंमलबजावणी होणार नसेल तर मग पालकांचा स्पष्ट समज होणार आहे ना की तुमचं आम्हाला पत्राचा काही येत नाही, त्या फक्त आम्हाला दाखवण्यापुरतच आहे, म्हणजे कागदी घोडेच आहे ते, त्याचा काही पालकांना उपयोगच होत नसेल तर काही मतलब नाही ना त्या. पालक संघटनेच्या म्हणण्यानुसार
शाळेत आर स्माईल या खाजगी पब्लिकेशनच्या पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे 15 जून रोजी उघड झाले होते। या संदर्भातील महापालिका शिक्षण विभागाने पंचनामा करून अहवाल सादर करणे गरजेचे होते, तरीही अद्याप पंचनामा प्रलंबित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाने केलेली कारवाई केवळ फार्स होती का, केवळ दिखावा म्हणून कारवाई केली जाते आणि पुन्हा शाळा नियमांचे उल्लंघन करून मनमानी कारभार करीत आहेत, ही परिस्थिती जैसे ते सुरू होते यातून पालकांची आर्थिक लूट होत आहे। गेल्या 12 महिन्यांपासून शाळा व्यवस्थापन शासन निर्णय धुडकावत असल्याचा आरोपही पालकांनी केलेला आहे। या पार्श्वभूमीवर पालक संघटनेने शिक्षण विभागाकडे 2 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। आर स्माईल या खाजगी पब्लिकेशन असलेल्या पुस्तकांवर तात्काळ बंदी घालून त्यांचे अध्यापन थांबविणे आणि शाळेत त्वरित NCERT अभ्यासक्रम लागू करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल घेणे या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास येत्या 5 जुलै 2026 पासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही पालक संघटनेने दिला आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी शाळा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दिनांक 22 जून रोजी शाळेच्या गेट समोर पालक संघटनेने आंदोलन करून शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। प्रशासनाचा आदेश आता शाळेने पालकांच्या नियमानुसार मागण्या मान्य करून शाळेत NCERT पुस्तकांचा अभ्यासक्रम शिकवला नाही तर 5 जुलै 2026 पासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। या प्रकरणामुळे रेड क्लिफ स्कूल पालक आणि शिक्षण विभाग यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून कोणती भूमिका घेतो याकडे पालकांचं आणि सामान्य नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।